काश्मीरच्या 90% सहली रद्द झाल्या आहेत. पाकिस्तानी सैन्य भीतीच्या छायेत आहे. मुंबईसाठी पहिल्या अमृत भारत ट्रेननं प्रवास जलद होणार आहे. धारावीचा मास्टर प्लॅन 2 दिवसात येणार आहे. ही कंपनी इंटर्नशिपसाठी दरमहा 30,000 रुपये देते. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातल्या खेळाडूंनी संताप व्यक्त केलाय. तर सलमान खान भारतातलं कोणतं ठिकाण स्वर्ग मानतो? या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 24 एप्रिल वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे पहलगाम हल्ल्याची. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथं पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे खोऱ्यात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय. या हल्ल्याचा परिणाम तिथल्या पर्यटन आणि हॉटेल क्षेत्रावरही झालाय. आतापर्यंत काश्मीरमधल्या सहलींच्या 90% बुकिंग्ज रद्द झाल्या आहेत. पुढल्या काही दिवसात या हल्ल्यांचे परिणाम जाणवतील असंही या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितलंय. पृथ्वीवरल्या स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये तिथल्या पर्यटन क्षेत्राची वार्षिक उलाढाल जवळपास 12,000 कोटींची आहे. एका अंदाजानुसार 2030 पर्यंत हा उद्योग वाढून 25 ते 30,000 कोटींपर्यंत पोहोचणार होता. मुंबईसह राज्यातल्या अनेक पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरला असते. मात्र या हल्ल्यानंतर अनेक पर्यटक काश्मीरऐवजी इतर ठिकाणी जाण्यास पसंती देत आहेत. काश्मीरमधलं बुकिंग रद्द झाल्याचं समजल्यास सर्वसामान्य पर्यटकांमध्ये अधिक भीती पसरली आहे. या शक्यतेमुळे मुंबईतल्या अनेक नामवंत पर्यटन कंपन्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय. दहशतवादी हल्ल्यानंतरही काश्मीरमध्ये गेलेल्या आमच्या 33 पर्यटक ग्रुपपैकी कोणत्याही पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण नाही. आज पहलगाम सोडून इतर सर्व ठिकाणी त्यांचे व्यवस्थित फिरणे झाले, अशी माहिती वीणा वर्ल्डच्या प्रमुख वीणा पाटील यांनी सकाळला दिली. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातल्या पर्यटकांमध्ये काश्मीरबाबत भीतीचं वातावरण आहे. 30 ते 40% बुकिंग्ज रद्द झाले आहेत. आम्ही दररोज काश्मीरच्या 75 ते 100 बुकिंग्स करतो, मात्र आज एकही बुकिंग झालं नसल्याचं पाटील यांनी सांगितलंय. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पाकिस्तानला वाटणाऱ्या भीतीची. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आता सर्जिकल स्ट्राईकची भीती वाटू लागली आहे. उपग्रह छायाचित्रांद्वारे हे उघड झालंय. दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्करानं त्यांच्या एअरबेसची सुरक्षा वाढवली. मंगळवारी रात्री वरिष्ठ लष्करी अधिकारी एअरबेसवर लक्ष ठेवण्यात व्यस्त होते. पाकिस्तानला भीती आहे की भारत सीमापार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कधीही सर्जिकल स्ट्राईक करू शकतो. फ्लाईट रडार 24 मध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच रावळपिंडी आणि लाहोर इथून 2 लष्करी लढाऊ विमानं उड्डाण करताना दिसली. नियंत्रण रेषेभोवती एक लढाऊ विमान फिरत होतं. अहमदपूर पूर्वेजवळ पाकिस्तानी लढाऊ विमान शेवटचं उडताना दिसलं होतं. सीमेवर उडणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांमध्ये PAF 198 आणि PAF 101 या क्रमांकांच्या विमानांचा समावेश आहे. पाकिस्तानी हवाई दलानं अनेकदा गुप्तचर कारवायांसाठी दोन्ही विमानांचा वापर केलेला आहे. असं म्हटलं जात आहे की सर्जिकल स्ट्राईक झाली तर दहशतवादी मारले जाऊ नयेत म्हणून पाकिस्तानी सैन्यानं सीमेवर तंबूत बसलेल्या दहशतवाद्यांना आत हलवलंय. 2019 मध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी पुलवामा इथं हल्ला केला होता. त्यानंतर भारतानं POK क्षेत्रात सर्जिकल स्ट्राईक करून 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी पाकिस्तानी सैन्य पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीनं पछाडलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे अमृत भारत रेल्वेची. देशातली तिसरी आणि मुंबईची पहिली अमृत भारत रेल्वे लवकरच मुंबईत दाखल होतीये. बिहारच्या सेहेरसा इथून गुरुवारी ही रेल्वे मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसकडे रवाना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुबनी इथे होणाऱ्या एका कार्यक्रमातून या रेल्वेला ऑनलाईन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवणार आहेत. सुरुवातीला ही अमृत भारत रेल्वे सेहेरसा ते दिल्ली मार्गे अमृतसर दरम्यान चालवण्याचा विचार होता. मात्र आता ती सेहेरसा, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, पाटणा मार्गे LTT पर्यंत धावणार आहे. ही रेल्वे दोन्ही दिशांना नियमितपणे चालवली जाणार असून तिचा वेग ताशी 110 ते 130 किलोमीटर असेल.
त्यामुळे मुंबई ते सेहेरसा दरम्यानचा प्रवास 35 तासांवरनं 30 तासांपर्यंत येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमृत भारत रेल्वेत सुधारित डिझाईन असलेल्या सीट्स, बॅगा ठेवण्याची विशेष रॅक, मोबाईल होल्डरसह चार्जिंग पॉइंट्स, LED लाईट्स, CCTV आणि सार्वजनिक माहिती प्रणाली देण्यात आलेली आहे. या रेल्वेच्या दोन्ही बाजूला इंजिन असल्यामुळं गाडी पलटवण्याची आवश्यकता भासत नाही. भारतीय रेल्वेचा 200 अमृत भारत रेल्वे चालवण्याचा मानस आहे. त्यापैकी 50 गाड्या तयार होत असून 150 गाड्यांचं नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. पॉडकास्टची चौथी बातमी आहे धारावी पुनर्विकास प्रकल्पाची. धारावीचा कायापालट धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड पुनर्विकासाच्या माध्यमातून केला जाणार आहे. याचा मास्टर प्लॅन पुढल्या 2 दिवसात येतोय. त्यामुळे नव्या धारावीत कोणत्या ठिकाणी काय असेल किंवा कुठे निवासी इमारतीत राहतील तर कुठे असतील व्यावसायिक इमारती, मैदान, शाळा आदी बाबी स्पष्ट होणार आहेत. धारावी सुमारे 600 एकर जागेवर पसरलेला आहे. त्याचा पुनर्विकास घडवून आणण्यासाठी सध्या DRP कडनं नंबरिंग आणि घरोघर सर्व्हे सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत जवळपास 94,000 घरांना नंबरिंग करण्यात आलेलं आहे. 70,000 झोपड्यांचं घरोघर सर्वेक्षण झालंय. हा सर्व्हे लवकरच पूर्ण होणार आहे, अशी माहिती DRPचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांनी दिली आहे. पॉडकास्टची 5वी बातमी आहे एका कंपनीतल्या इंटर्नशिपची. डिलॉइट इंडियानं 2025 साठीचा इंटर्नशिप प्रोग्राम जाहीर केलाय. संगणक विज्ञान किंवा तांत्रिक अभ्यासात पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सशुल्क इंटर्नशिप असेल. मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला दरमहा 30,000 रुपये स्टायपेंड म्हणजेच पगार मिळेल. याशिवाय इंटर्नशिपमुळे खऱ्या क्लायंट प्रकल्पांचा, उद्योग साधनांचा आणि तज्ज्ञांकडनं मार्गदर्शनाचा व्यावहारिक अनुभव मिळतो. या इंटर्नशिपसाठी पदवीच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. यामध्ये तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. इंटर्नशिप 2 ते 6 महिने असू शकते. तुम्हाला ऑफिसला जाऊन काम करावं लागू शकतं. प्रत्यक्ष प्रकल्प कामांव्यतिरिक्त इंटर्न्सना औपचारिक अनबोर्डिंग, डिलॉइट विद्यापीठाच्या ऑनलाईन शिक्षण संसाधनांमध्ये प्रवेश, समर्पित मार्गदर्शन आणि क्लायंट मीटिंगमध्ये उपस्थित राहण्याची संधी मिळेल. यशस्वी इंटर्न्सना प्रमाणपत्रही मिळेल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पदव्युत्तर शिक्षणानंतर नोकरीच्या ऑफर्स देखील मिळू शकतात. इच्छुक उमेदवारांनी डिलॉइटच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावा. पॉडकास्टची 6वी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं. दक्षिण काश्मीरमधल्या पहलगाम इथे मंगळवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातल्या क्रीडा क्षेत्रातनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय. भारतातील विविध खेळातील खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्धचे क्रीडा संबंध कायम तोडून टाकावेत असे स्पष्ट करत आपला संताप व्यक्त केलाय. पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याची रेझिस्टन्स फ्रंट यांच्याकडनं जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे. लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेचा भाग म्हणून TRFला ओळखलं जातं. पॉडकास्टची 7वी बातमी आहे सलमान खानची. 2015 मध्ये बजरंगी भाईजान नावाचा एक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाला होता. सलमान खाननं या चित्रपटात उत्तम काम केलं होतं. या चित्रपटाचा एक भाग काश्मीरमध्ये चित्रित करण्यात आलेला आहे. त्या काळात सलमान खान तिथेच राहिला आणि काश्मीरचा चाहता बनला होता. बजरंगी भाईजाननं या चित्रपटाचं चित्रीकरण काश्मीरमधल्या पहलगाम आणि सोनमर्ग इथेच करण्यात आलं. सलमान खान म्हणाला होता की काश्मीर इतकं सुंदर आहे, दुसरं काहीही नाही. काश्मीर हे पृथ्वीवरला स्वर्गच आहे. इथले लोक खूप साधे आणि मैत्रीपूर्ण आहेत. ते लोक प्रेमानं भरलेले आहेत. बॉलिवूडला सुद्धा काश्मीर खूप आवडलाय. इथे अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. परंतु पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठ्या संख्येनं पर्यटक काश्मीर सोडून गेल्याचं वृत्त आहे. यावर सलमान खाननं या हल्ल्यावर ट्विट करत म्हटलंय की काश्मीर हे पृथ्वीवरलं स्वर्ग आहे जे नरकात बदलतंय. निष्पाप लोकांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. एका निष्पाप व्यक्तीलाही मारणं म्हणजे संपूर्ण विश्वाला मारण्यासारखं आहे. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट.
हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.